पंकज आणि ओंकार ही ओपनिंग पेअर ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी महेश ठोसर. यस, पंचांचा इशारा. आता लेट्स प्ले डावाला सुरुवात. बरोबर 4:53 हा चेंडू पडतोय. तर क्वार्टर फायनलचा सामना दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या आपण सर्वजण वाजवूया. पहिल्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेट नक्की त्या ठिकाणी दर्शवलं गेले. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुमार पवारने सांगितलंय बॅकअपसाठी त्या ठिकाणी खेळाडू सज्ज होता. फेकी केली असते तरी चाललं असतं, परंतु मात्र चेंडू हातामध्ये ठेवला. सुचित रामला आपण बॅकअपसाठी पाहिलं. अकाउंट या ठिकाणी ओपन केले गेले, खातं उघडलंय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आहे. यावेळी देखील आपण पाहिलं पहा पुन्हा अतिरिक्त चेंडूने घेतली. हो पुन्हा तर याने मैदानाची मदत मला वाटतं शुभम मागडेला देखील मिळाली. आणि आता शुभमची पळापळ धावपळ होतीच, परंतु कुठेतरी मैदानाचा देखील आभार मानला असेल. अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली आणि थोडीशी पळापळ मी म्हणेल की शुभमची कमी झाली. यावेळी देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती देखील दुसरी सिंग आताचे 2 आहेत. हा 2 धावा. यावेळेस पुढे सरसावत प्रहार करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. ऋतिक तारूने थ्रो केलाय, परंतु यष्ट्यांच्या खूप जवळून तो चेंडू यष्टी रक्षक सिद्धार्थ पिसाळच्या हातामध्ये. थ्रो केला, फेकी केली, परंतु यष्ट्यांच्या खूप जवळ आणि नंतर स्वतः सोबत फलंदाजाला देखील सावरलं. चार धावा फलकावरती आहेत. यावेळेस प्रयत्न सुरेख होता. कुमार पवारने अगदी झेप घेतली, परंतु झेल मात्र हातातून निसटला. क्षेत्र रक्षणामध्ये भरपूर काम झुंजार 11 पिंपरी संघाला करावं लागणार आहे. यापूर्वीच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त सलग 2 सामन्यांमध्ये फक्त बॅटिंगमुळे संघ जिंकत आलाय. गोलंदाजी देखील चांगली आहे, फक्त क्षेत्र रक्षणामध्ये काहीच दुरुस्तीकरण करणं जरुरी. यावेळी देखील अगदी फ्लॅटेड चेंडू होता. विशाल हरवडे यांचा देखील रॉकेट थ्रो आपण पाहिला. यष्ट्यांच्या खूप जवळून हा चेंडू देखील सुचित रामच्या हातामध्ये. रिस्क घेतले जातात फलंदाजांकडून, परंतु डिस्क देखील भरले जातात. पंकज ऑन स्ट्राईक. हा चेंडू बॅटवरती घेतलाय. कुमार पवार, ऋतिक तारू धावत पळत जातात. वाह वाह, काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. ऋतिक तारूसाठी मित्र टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅच आवडलाय का प्रेक्षकांनो? ऑडियंस आपको कैच अगर अच्छा लगा हो तो जोरदार तालियां बजनी चाहिए. हाँ, मला वाटतं त्या ठिकाणी पंच त्या ठिकाणी काहीशी चर्चा करतात. नाही, चर्चा संपुष्टात आली. इथे फलंदाज डायरेक्ट बाद OUT. परंतु झुंजार 11 पिंपरी उर्वरित खेळून देखील ऋतिक तारूला झेल कसा वाटला, टाळा तुमच्याकडून देखील पाहिजेत. कारण पहा, लक्षात ठेवा, खेळाडूने जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सर्वस्व अर्पण केलं नाही ना, फलंदाज किंवा विरोधी संघावरती पराभवाचं दर्पण त्यांनी देखील दाखवलेलं नाही. इथे कौतुक आपण पाहिलं तर ऋतिक तारूचं देखील असणार आहे. एक चांगला झेल उलट दिशेने धावत परत गेले आणि झेल मात्र टिपला. धफलकावरती आपण पाहतोय न्यू बॅटर, नवीन फलंदाज ललित. पंकज यावेळेस मैदानाच्या बाहेर गेले, परंतु ओंकार अजूनही खेळपट्टीवरती दाखल आहे. आता सोबत साथ देण्यासाठी आपण पाहिलं तर ललित
दाखल होतो, जो की नॉन सेकंड वरती असणार. सिद्धार्थ पिसाळ यांची देखील आपण आता गोलंदाजी पाहणार आहोत. धाफलकावरती 6 धावा आहेत आणि हा देखील चेंडू इथे डाट. मला वाटतं काहीशी खांद्याला दुखापत असावी ऋतिक तारूच्या, त्यामुळे आता जागा बदलली. यष्टीरक्षकाची नक्कीच भूमिका निभावण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू. इथे देखील आपण पाहिलं तर शुभम आघाडे पहा, कमालीची फिटनेस, कमालीचं क्षेत्ररक्षण आणि सर्वात जास्त जोरात टाळ्या आपण पाहिलं तर विशाल अण्णा हरगुडे यांनी वाजवल्या, कारण खुश होतात. पाय सर्व युवा खेळाडूंवरती विशाल अण्णा हरगुडे यांचं देखील चांगलं आपण निरीक्षण पाहतो. त्यांच्या माध्यमातून खेळाडू तयार होत आहेत, घडत आहेत. इथे देखील अक्रॉस द बॅट अंकित सुतारसाठी लॉंग चेस, परंतु रेस मात्र जिंकतो चेंडू, होतो फरार. पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून खणखणीत चौकार, 4 धावा. नवज्योत संघ आयोजित कैलासवासी श्रीरंगभाऊ दोदाडे यांच्या स्मरणार्थ संविधान चषक 2024 आपण पाहतोय. आणि यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये टोलवण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला अंकित सुतार धावत पळत येतील, अगदी रॉकेट थ्रो गोलंदाजाकडे करतील. फेकी थोडीशी भरकटली, परंतु शुभम आघाडे चांगलं क्षेत्ररक्षण करतात. कारण सकाळच्या सत्रामध्येच आम्हाला समजलं, आमच्यापर्यंत बातमी आली की संघातील सर्वात फिट खेळाडू शुभम आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे, पाहू शकतो आपण. या सामन्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर दुसरं षटक नक्कीच आपण पाहतोय आणि सर्वात जास्त चेंडू शुभमकडेच गेलेत. कायच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य येते, परंतु येणारच, कारण हसत खेळत क्रिकेट खेळायचंय आणि सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन करायचं. धाफलकावरती देखील आपण नजर टाकतोय. धावा जे धाफलकावरती आहेत 13. सिद्धार्थ तयार. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शुभम आघाडे. हो, इथे चूक झाली, इथे मात्र चूक होते. दोन धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. काहीच कौतुक केलं, काहीशी स्तुती केली, परंतु आता मला वाटतं फलंदाजाची नजर शुभमला लागली. काहीच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी गडबड पाहायला मिळते, गडबडी पाहायला मिळाली आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. धाफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवराज स्पोर्ट्स सांगवी संघाच्या 15 धावा. आज दिवस क्रमांक 2 आहे, काल दिवस क्रमांक 1 आपण पाहिला. उर्वरित 3 आणि 4 मध्ये देखील पिंपरी चिंचवड असोसिएशन अंतर्गत असणारे 8 संघ आपण खेळत असताना पाहणार आहोत. कालचा एक प्लेअर ऑफ द डे देखील आपण फायनलच्या दिवशी देऊया आणि आजचा देखील प्लेअर ऑफ द डे आपल्याला नक्की द्यायचा. अंकित सुतार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात, तैनात होत आहेत. कुमार पवारच्या माध्यमातून देखील काहीचा कानमंत्र दिला जातो. चला वेळ वाचवा, लक्षात ठेवा, नंतर बॅट लाईटची तक्रार चालणार नाही, अपील मात्र नको. यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचकळवतील 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा झाले. ज्या वेळेला राहुल मामा क्वार्टर फायनलचा सामना सुरू झाला ना, तो रेग्युलर, तो ती रोजची वेळ किंवा रोजचा टाईम आहे झुंजार 11 पिंपरी संघाच्या सरावाचा. बरोबर 5, 4:30-5 वाजता सर्वजण नव महाराष्ट्र विद्यालयावरती नक्कीच एकत्र येतात. हां, आता मला वाटतं अलीकडे ज्या स्पर्धा सुरू आहेत त्याच्या हिशोबाने 3, 3:30 वाजता तयारी सुरू आहे.
यावेळेस चेंडू काही काळ हवेमध्ये. योगेश त्या ठिकाणी धावत पडत जात आहे. चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न. लवकरात लवकर चेंडू नक्कीच कलेक्ट करायचा आहे, उचलून फेकायचा आहे. आणि आत्ताच्या आपण पाहिलं तर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. 2 अंकाच्या मध्ये धाफलकावरती देखील आपण पाहतोय. 18 धावा, 18 रन्स. हो, नो बॉल पंचांनी नक्कीच कळवला. चेंडू बराच काळ हवेमध्ये. त्या ठिकाणी खेळाडू धावत पडत जातात. अनिल वाल्मिकी चेंडूवरती ताबा मिळवतात. इथे आपण पाहिलं तर आता पुढचा चेंडू आपण पाहिला तर स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज आहे ओमकार, याला संधी असणारी फ्री हिटची. पंचाने देखील कळवले लायसन्स इथे ओपन आहे, गाडी कुठेही चालवा. कारण फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1% धोका जो फलंदाजला असतो तो रनआउटचा. परंतु यावेळेस मात्र दिशा भरकटली. व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होती. फ्री हिट पुन्हा एकदा ऑन आहे. ग्रीन सिग्नल इथे देखील दिला जातोय. पुन्हा फलंदाजाकडे संधी असेल. वाईट अगेन, पुन्हा एकदा वाईट बॉल. अच्छा, दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर ऋतिक तारूचा उत्कृष्ट झेल देखील सर्वत्र प्रसारित होणार आहे. आमचे कॅमेरामॅन निलेश वाघमारे यांचं करावं तितकं कौतुक कमी. पुन्हा एकदा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. पहा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूचा पाठमोर देखील खेळूच्या माध्यमातून आणि आत्ताच्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. सिद्धार्थ पिसाळ थोडेसे दूरवरती आहेत. धाफलकावरती देखील आपण नजर टाकतोय. धावाच्या धाफलकावरती आहेत त्या 26-26. यावेळी देखील आपण पाहिलं तर शुभम धावत पडत जातील डीपेक्सच्या कव्हरच्या ठिकाणी. थ्रो करतील गोलंदाजाकडे. तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा संघाच्या खात्यामध्ये मात्र जमा होतात. एकेरी दुहेरी धावींवरती देखील कामकाज सुरू. परंतु यावेळेस संधी मात्र मिस केली गेली. हा चेंडू खराब गोलंदाजाकडून पडला होता. फलंदाजाकडे संधी होती. संधीचं सोनं देखील करणं जरुरी होतं, गरजेचं होतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाफलकावरती आपण पाहतोय 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहा फलंदाजांनी देखील दमखम दाखवलाय, परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक असतं. छोटासा ड्रिंक्स ब्रेक नक्की त्या ठिकाणी घेतला जातोय. आमची ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हची जी टीम आहे ना, त्यांना सांगायची अजिबात गरज पडत नाही किंवा वेळ देखील घेतला जात नाही. कारण प्रत्येक खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स, उत्कृष्ट झेल, चांगली गोलंदाजी तुम्हाला मॅच संपायच्या 5 मिनिटाच्या अगोदरच लगेच मिळेल. कारण आजच्या दिवसभरामध्ये आपण 22 चेंडूमध्ये 72 धावांची वादळी खेळी ऋतिक तारूची पाहिली. एक अफलातून झेल त्यांच्या माध्यमातून पाहिला आणि ते सर्वच्या सर्व व्हिडिओज झुंजार 11 पिंपरी च्या ग्रुपवरती देखील लगेच शेअर केले जातील.
गोलंदाजी मार्कवर महेश ठोसर, संघाचा संगणक कॅप्टन कप्तान चला सीनातान. 28 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुढे लेनचा चेंडू होता. ओ त्या ठिकाणी मला वाटतं थोडासा नैसर्गिक अडथळा पाहायला मिळतोय. सिंगल आल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 30 धावा धावफलकावरती 30 रन्स. पाहूया इथून पुढे फलंदाजांची रणनीती कशा प्रकारे असणार आहे. यावेळेस स्टम्प्सला टार्गेट केलं गेलं, परंतु पाहूया वाईट +1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतात. स्ट्राईक देखील रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला अनिल वाल्मिकी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. यावेळेस स्लोअर फुल टॉस दिशा दर्शवली आहे. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहिलं तर कार्तिक आणि कार्तिक कडून चूक. डायरेक्ट हिट. एक चूक झाली म्हणून काय झालं, पुढच्या क्षणी लगेच डायरेक्ट हिट आणि फलंदाजाचं काम तमाम. रनआउटचा शिकार. ओमकार यावेळेस निराश हताश होऊन मैदानाच्या बाहेर जातात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी पिराजी मैदानाच्या आतमध्ये दाखल. आज एका खेळाडूवरती बोला ना सर. बॉल आतापर्यंत आपण पाहिले तर 2 झालेत. ब्लॉक होल क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र. या ठिकाणी गोलंदाज महेश ठोसर आपल्या ताफ्यातून काढतात. चांगल्यातील चांगला फलंदाज या चेंडूवरती विचार करतो की नेमका शॉट कुठला खेळू. तुम्हाला ब्लॉक होल बघायचेत, यॉर्कर्स बघायचेत, तर ऑइली पोपला जो जसप्रीत बुमराने क्लीन बोल्ड केला ना, तो यॉर्कर चेंडू कधी पहा. यावेळी देखील बॅकफुटवरती गेले, चेंडूला कट केलं, दिशा दर्शवली. शुभम मागाडे पुन्हा एकदा पहा सुरेख क्षेत्ररक्षण करतात आणि फेके देखील लाजवाब. जसे 6 किंवा 7 वाजतात शुभमचं देखील जिमचा टायमिंग होतो, परंतु आज संघासाठी जिमला सुट्टी. यावेळेस बाजूने बॅट वरती आलाय. हो वाह, घुटना टिकाया बल्लेबाज ने और यहाँ पर फिर से तमाशा भी दिखाया. 6 रन, बाहुबली प्रहार, षटकार. क्रिकेट कॉपी बुक शॉट होता. असं वाटलं की एखाद्या नक्कीच व्हिडिओ फ्रेम मध्ये हा फोटो नक्कीच षटकार कॅच करून घ्यावा. आमचे कॅमेरामॅन निलेश वाघमारे तर आहेतच, परंतु आमचे अमन भाट सर देखील आहेत. यावेळेस पुढे सरसावत हा टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर महेश कडून देखील. एक चांगला चेंडू षटकारानंतर टाकला, परंतु काहीशी निराशा त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्पष्टपणे पाहायला मिळाली. षटकाची आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. धफलकावरती आपण किती चाळीस धावा बरोबर ना धावफलकावरती आहेत.
लाईव्हच्या माध्यमातून देखील ऋतिक तारूसाठी बरेचसे कमेंट्स येतात. बिग फॅन ऑफ ऋतिक तारू. आणि ऋतिक देखील म्हणतोय सर्व फॅन्सला, मित्रांनो मला बॅटिंगसाठी येऊ द्या, आपण प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त षटकारच मारू. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच आपण पाहतोय हालचाल आहे. सुचित राम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. पाहूया करेल का संघासाठी दर्जेदार काम. प्रहार तर केलाय फलंदाजाने. अंदाज त्या ठिकाणी अंकितचा देखील पाहायला मिळाला आणि वा इथे देखील समर्पण. अगदी स्वतःला झोकून दिलं, चेंडू रोखून ठेवला. गोलंदाजाकडे थ्रो येईल तोपर्यंत पाहूया इथे फलंदाज बाद. इथे देखील फलंदाज मला वाटतं ललित बाद होत आहे. आणि प्रयत्न फिर एक बार मैं दर्शकों से कहना चाहूंगा, अगर आपको ये प्रयास अच्छा लगा होगा तो जोरदार तालियां डेफिनेटली बनती है. देखिए खिलाड़ी कोई भी हो, खिलाड़ी कहाँ का है, किस गांव का है, किस देश का है, ये जरूरी नहीं है, उसका खेल देखिए कितना लाजवाब है. धफलकावरती धावा आपण पाहतोय 43. पुन्हा एकदा पिराजीने हा चेंडू बॅटवरती घेतलाय. इथे देखील आपण पाहतोय चूक झाली. चूक मैदानाच्या आतमध्ये मोठी झाली. पहा यापूर्वी आपण अंकित कडून एक चांगला एफर्ट पाहिला होता, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. काही धूप आहे तो काही छाया आहे, यही इस खेळ की माया आहे. यापूर्वीचा एक चांगला एफर्ट पाहिला आणि त्यानंतर लगेच सोपा असा झेल निसटला. इट इज अ पार्ट ऑफ द गेम. कुठलाही खेळाडू कधी स्वतःहून चुका करणार नाही, त्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडत असतात. यावेळी देखील आपण पाहिलं तर अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली फक्त आणि फक्त उंची. आणि हो यावेळेस देखील ऋतिक तारूचा प्रयत्न आपण पाहिला, परंतु हाताला मला वाटतं दुखापत झाली आहे. ऋतिक ओके का? ऋतिक तारू काळजी घ्या मित्रांनो, दुखापती वगैरे होणार नाही याची देखील दक्षता घ्या, दखल घ्या. कुमार पवार धावत परत आले होते, परंतु आजचा दिवस मला वाटतं फक्त ऋतिक तारू आणि ऋतिक तारूचाच. यावेळी देखील आपण पाहू शकतो पुन्हा एकदा अंकित धावत परत जातात. एफर्ट पुन्हा चांगला लगवतात. एक झेल निसटला म्हणून काय झालं, मी चूक वारंवार संघासाठी आता करणार नाही तर त्या चुकीवरती दुरुस्तीकरण करेल. सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीने धापलकावरती आपण पाहतोय शिवराज स्पोर्ट्स सांगवी संघाच्या 50 धावा. 50 कम्प्लीटेड. खेळाडू थोडेसे तुम्ही सर्व मागे सारखा, थोडं मागे सारखा. यावेळेस अतिरिक्त वळण आहे, काटा बदललाय. एक चांगला लेग कटर स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न होतोय. कधी चेंडू बाहेर तर कधी आतील दिशेने नक्कीच सूचित वळवतोय. यावेळेस वळण होतं, परंतु आता तुमच्याकडे आहे वळण, तर यावेळेस आपण फलंदाजाला सांगतोय, फलंदाज गोलंदाजाला सांगतोय तुमच्या चेंडूवरती मी देखील षटकार दडन. पिराजीचं टोपण नाव पिरा, संघाचा आहे तो चमकता हिरा. धफलकावरती 56. 56. अंकित सुतार या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर तैनात केलं जातं. 5 षटकांचा खेळ मात्र संपलाय. अंकित तयार, शेवटचं षटक आहे, अंतिम हाणामारीचं षटक. पिराजी तयार. यावेळेस हा चेंडू बॅटवरती घेतलाय. ऋतिक तारू चेंडूवरती ताबा मिळवतील. एकापेक्षा अधिक कुठलीही धाव या ठिकाणी नसेल. 57 धावा फलकावरती. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो खेळाडू प्लेअर ऑफ दी डे ठरेल त्याला आमच्या समवेत मॅच संपल्यानंतर चर्चा देखील करायची. हो अगदी आपण पाहिलं तर पहा स्टंप टू स्टंप केली जाणारी गोलंदाजी, परंतु चेंडू सरळ आपण पाहिलं तर पंच कळवतात पायावरती जाऊन आदळतोय. अर्थातच लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव आहे.
पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता, जमिनी समांतर फटका. कुमार पवार धावत पळत होता, चेंडूवरती ताबा मिळवता, थ्रो आला आणि कलेक्ट करून लगेच यष्ट्याचा भेद. अर्थात आता मला वाटतं श्रीकांत धावबाद आणि पिराजीकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहावी हा प्रयत्न श्रीकांतचा देखील होता. संघासाठी स्वतःच्या विकेट त्या ठिकाणी बलिदान दिलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहा यावेळेस स्ट्राईक रोटेट करण्याचं कारण तुमच्या नजरेसमोर डीप एक्स्ट्रा कव्हरला जितके प्रेक्षक मंडळी उभी आहेत ना सर्वांना पिराजीकडून उत्तुंग षटकाराची सलामी. 6 धावा. फक्त एक विनंती आहे, तिथे एक जी टू व्हीलर आहे त्या टू व्हीलरची हेडलाईट चालू आहे तर ती हेडलाईट. यस धन्यवाद थँक्यू. विनंती करण्या अगोदरच विनंतीला मान दिला, खूप सारे आभार. धावफलकावरती देखील धावा आपण पाहतोय. 65. हो 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 यष्टांच्या खूप जवळून परंतु डाऊन दिले, दिशा भरकटली. दंडात्मक कारवाई पंचांच्या माध्यमातून देखील लगेच केली गेली. पाहिलं जाते, आपण कळवलं जाते, पंच देखील सांगतात दिशा से भटकोगे तो जनाब हमारी नजरों में भी खटकोगे. अनुशासित गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. ओहो हो बॅट पुन्हा जोरदार फिरवली परंतु दबाव दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये प्रेशर सिच्युएशन. $67 67 धावा धावफलकावरती. यावेळी देखील फुलरलेनचा चेंडू अगदी आपण पाहिलं तर जमिनी समांतर फटका. कुमार पवारचा चांगलं क्षेत्ररक्षण, गोलंदाजाकडे तो यष्टीरक्षकाकडे चेंडू गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल का, चेंडू हातामध्ये बसला नाही. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या आणि धावफलकावरती आपण पाहतोय 69. हा कानमंत्र दिला जातोय टाइम घेऊन मार आता. पण लक्षात ठेवा टाइम एंजुलो मॅथ्यूजने घेतला होता, पंचांनी सांगितलं तुम्ही भरपूर वेळ घ्या म्हणजे त्यांना बादच दिलं गेलं. एंजुलो मॅथ्यूजचा विषय यासाठी काढला. धावफलकावरती देखील 69 त्यांचा जर्सी क्रमांक 69. कानमंत्र जो दिला गेला पाहूया त्या कानमंत्रावरती कामकाज केलं जाईल का. प्रेक्षक राजे देखील अगदी आपण पाहिलं तर पहा एका जागेवरती थांबून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा यावेळी देखील बॉलरमॅनचा चांगला वापर, खडे खडे बरे प्रहार. कुमार बनतील दर्शक बनतील दिवाने. चौकार 4 धावा. चांगली बॅटिंग, चांगलं कॉन्ट्रीब्युशन पिराजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. पहिल्या खेळ या ठिकाणी संपला आणि धावफलकावरती 73 73 धावा जिंकण्यासाठी 74 ची गरज. चला शिवराज सांगवी विनंती असणार आहे तुम्हाला सर्वजण लवकरात लवकर एका लाडीत एका आवडीत मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये सोपवा. तमाम क्रीडा रसिक देखील आपण पाहिलं पहा राहुल मामा कोणी कामावरून निघालंय, कोणी कामाला चाललंय, परंतु क्रिकेटचं वेळ असं असतं ना की क्रिकेटची दिवाणगी म्हटलं तरी चालेल की कामावर जा किंवा या ग्राउंड दिसलं तर माणूस कमीत कमी 10-15 मिनिटं तरी थांबून बघणार. मग कामाला उशीर झाला तरी चालेल आणि हे क्रिकेटचं वेळ आहे. आणि तमाम क्रीडा रसिक आपण पाहिलं तर मैदानाच्या अवतीभोवती त्यामध्ये आमच्या नक्कीच काही माता भगिनी देखील आहेत त्या क्रिकेटच्या अवतीभोवती गर्दी करतात कारण क्रिकेटचे आणि या खेळाचे मनापासून ते दर्दी आहेत. तर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत आहे. लहान लहान मुलं देखील आहेत, काहीसे सिनियर खेळाडू देखील आहेत, ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. चला फलंदाजांना देखील विनंती असणार आहे नंतर बॅड लाईटची तक्रार चालणार नाही प्लीज. चला खेळाडू विनंती असणार आहे त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दोन बॅटर्स 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
पाहतोय आपण एका बाजूला असणार आहे ऋतिक तारू आणि दुसऱ्या बाजूला शुभम मागाडे. चला थोडी घाई करा, फलंदाजांना देखील विनंती असणार कारण तुम्हाला फलंदाजी करायची. 5:24 टाइम झाला आणि या परिसरामध्ये लवकर अंधार होतो, त्यामुळे घाई आपण करूया. खेळाडूंना फलंदाजांना विशेषतः विनंती आहे आणि क्षेत्ररक्षकांना देखील संघनायक तुमच्यापर्यंत आम्ही सूचना पोहोचवतोय. विकेट पडल्यानंतर जमा होऊ नका, मीटिंग्स मात्र अजिबात नको. यावेळी देखील आपण पाहिलं पहा पहिल्या चेंडूवरती दिशा दर्शवण्याचा प्रयत्न होता. ललित गोलंदाजी मार्कवर आहे, लेफ्ट हँडेड डावकर हाताचा एक चतुर चाणाक्ष चंचल गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, 73 बनवल्या गेलात, 74ची गरज. आता सिंगल आली 73 कंपल्सरी बनवावे लागतील. लक्षात ठेवा कंपल्सरी चेस हा नियम संपूर्ण स्पर्धेला आहे आणि जे काही फेरबदल करण्याचे अधिकार ते देखील आयोजकांकडे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट शुभमच्या माध्यमातून चेंडू बराच काळ हवेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न खेळाडूच्या माध्यमातून केला गेला. एक धाव तर आली आहे आणि केवळ एका धावींवरती फलंदाज इथे संतुष्ट होत आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले जेव्हा असणारे साहजिकच या 2 षटकांमध्ये फलंदाज देखील जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट पाहू शकतो आपण, हलकीशी पळपळ धावपळ खेळाडूच्या माध्यमातून, तितकंच धावा फलंदाजांची देखील, परंतु 2 धावा जास्त नगेत पळून काढल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स आणि चांगला कॉल एकमेकांना दिला गेला. यावेळी देखील आपण पाहिलं तर हा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कारण फक्त अंदाज घेतला जातो आणि ऋतिक तारू हा कशा प्रकारचा फलंदाज आहे मला वाटतं या गोष्टी नक्की सांगण्याची गरज नाही, कारण मागील 2 मॅचमध्ये आपण प्रात्यक्षिक पाहिलं आणि प्रात्यक्षिकोप्रमाण की जरूरत बिलकुल नाही पडती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस फुलर लेनचा चेंडू, दिशा दर्शवली तशा धाव फलकाची बदलेल, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. चौकारच्या मदतीने धावफलकावरती देखील आपण पाहतोय 8 धावा आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, यावेळेस खेळाडू चूक झाली, खेळाडूकडून मोठी चूक झाली आणि चूक किती मोठी आहे हे संपूर्ण शिवराज स्पोर्ट्स सांगवी संघाला माहिती आहे. काही यष्टीरक्षकाचे हावभाव आपण पाहतोय. संदीप जाधव यांचा अजूनही डोक्यावरती हात आहेत की हे मैदानाच्या आतमध्ये काय झालं. एकच फलंदाज आहे ज्याने सकाळपासून धुमाकूळ घातलाय, त्याचं नाव आहे ऋतिक तारू. आता ऋतिक तारू असेल किंवा एखादा साधिकच आहे, कुठल्याही संघाचा चांगला फलंदाज असेल, तुम्हाला वारंवार संधी देत नाही. चूक फलंदाजाकडून एकदाच होते, आता इथे चूक मात्र झाली आहे खेळाडूकडून. आता ती चूक कितपत महागात पडेल हे मला वाटतं नक्की सांगायची गरज नाही, परंतु खेळ आहे सांगू शकत नाही. यानंतर देखील जर का एखादा चांगला चेंडू गोलंदाजाने फलंदाजाच्या विरोधात टाकला तर कदाचित जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवलं जाऊ शकतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा आहेत.
काढमंत्र पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहिलं तर दिले जातात ज्यांच्याकडून झेल निसटला. नितीनला देखील थोडासा विचार मात्र क्षेत्ररक्षणामध्ये करावा लागेल. आमिर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आणि गॅप शोधला. गॅप लागून शोधला गेला. मिळाली फलंदाजाला छोटीशी तरार आणि रिव्हर्स अटेम्प्ट एक पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल वंडरफुल च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. खणखणीत चौकार. 4 धाबा. इथे देखील चेंडू काही काळ हवेत होता. कव्हर पॉईंटच्या खेळूने प्रयत्न केला. थोडेसे दूरवर्ती राहिले. 4 धाबा 4 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. धपलकावरती 13. आमिर पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस देखील प्रहार केला गेलाय. पाहूया 2 खेळाडू धावत पडत जात आहेत. चेंडू नो मॅच मध्ये पडलाय. सिंगल आली आहे. सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडे थ्रो आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. एकेरी दुहेरी धावांवरती देखील कामकाज सुरू. खराब चेंडूंवरती प्रहार देखील केले जात आहेत. परंतु शेवट मात्र कोणाचा गोड होईल हे देखील पाहिले जातं. पुन्हा एकदा यावेळी देखील आपण पाहिलं पहा डीप एक्स्ट्रा कव्हरचं ठिकाण निवडलं आणि हो गई गलती हो गई भूल. फलंदाजाने केला चेंडू गोल. चौकार. 4 धाबा. एक झेल निसटलाय. लक्षात ठेवा एका कॅचमुळे आपण विश्वचषक T20चे मानकरी ठरलो. तो कॅच अजूनही डेव्हिड मिलर आणि संपूर्ण साऊथ आफ्रिकेच्या खेळाडूंच्या स्वप्नात येतोय. हे स्वतः डेव्हिड मिलरने देखील मान्य केले. त्यामुळे कॅचेस किती महत्वाचे आहेत हे प्रत्येकाला ठाऊक आहे. पकडो कॅच जीतो मॅच. आता जखमेवरती मीठ चोळायचंय तर ऋतिक तारू म्हणतो मेहुना. चेंडू सीमा पार. अजून एक लाजवाब प्रहार. चौकार. धपलकावरती धावा आपण पाहतोय 23 धावा. 23 वरतून नक्कीच मी सांगेल केवळ एकमात्र संपूर्ण जगामध्ये आज भले तो खेळाडू नसेल परंतु एकमात्र असा खेळाडू होता ज्याच्या स्वप्नामध्ये येऊन देखील सचिन रमेश तेंडुलकर धुलाई करत होता. नाव होतं शेन वॉन. त्यांचा जर्सी क्रमांक 23 हा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. आता फलंदाजाने एक प्रकारे माहिती आहे का काय काय मंत्र दिला. आपण सर्वजण लहानपणी ऐकायचो रिकाम्या जागा भरा. चौकार. 4 धावा. जिथे गॅप मिळतोय तिथे चेंडू फरार होतोय. एक चांगला प्रहार आणि चांगला प्रयत्न. मला वाटतं सलगचे 3 चौकार आहेत. धपलकावरती 27. आमिरला अजिबात सेट होऊ दिला नाहीये. या षटकामध्ये एकही चेंडू डावत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती प्रहार आहे. कमीत कमी 2 अधिक 4. हो हो हो. फुलरलेचा चेंडू आणि शेवटचा चेंडू मात्र डॉट. इथे कमबॅक केले आमिरने देखील. 2 षटकांचा खेळ संपला. धपलकावरती आपण पाहतोय 27. उर्वरित आपण पाहिलं तर 24 चेंडू शिल्लक असतील आणि 24 चेंडू मध्ये समीकरण नक्की तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. 24 चेंडू 47. स्कोररचं काम आमचे यश नक्की चांगलं करतात. कारण स्कोररचं काम खूप महत्त्वाचं आहे. ऑनलाईन स्कोरिंग आमचे अमन भट सर करतायत जे की तुम्हाला यूट्यूबवरती लाईव्ह पाहायला मिळते आणि मॅन्युअल स्कोरिंग देखील आमचे यश करतात. कारण नेहमी सांगितलं देखील जातं ज्याचे आहे आयुष्यामध्ये गणित किंवा चांगले आकडे त्याचं कोणीच काही करू शकत नाही वाकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतात पिराजी. आता संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर गोलंदाजी मार्कवर येतोय पिराजी रुपनूर. 24 चेंडू 47. शुभम ऑन स्ट्राईक असणार आहे.
ऋतिक तारुणे इथे देखील आपण पाहिलं तर इरादे स्पष्ट केले. 10 चेंडूमध्ये 25 वरती खेळतोय. 250चा स्ट्राईक रेट. शुभम 2 चेंडूमध्ये 2. 100चा स्ट्राईक रेट त्याचा देखील पाहायला मिळतोय. परंतु अजून मला वाटतं स्ट्राईक रेट वरती लक्ष द्यावं लागणार. चला खेळाडूंना विनंती आहे, जास्त हालचाल मित्रांनो नक्कीच करू नका आणि करता त्या वेळेचं देखील भान ठेवा. हा चेंडू शुभमचा देखील गाठवरती आलाय. तरबूज को देखकर खरबूजा रंग बदलेगा और शुभम ने कहा क्यों ना बहती गंगा में मैं भी हाथ धोलूं. चेंडू सीमा रेषा पार डीप स्क्वेअर लेगला एक शुभम मागाडेचा ब्रँडेड असा षटकार. धाफलकावरती 33 आहेत. 23 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. यावेळी दाखवड पद्धतीचा चेंडू होता. गुड लेन स्पॉट वरून चांगला पिक करण्याचा प्रयत्न, परंतु विकेटची पूर्ण होईल दरकार. पिराजी इथे फलंदाजा विरोधात मारतात बाजी. विकेट. न्यू बॅटर नवीन फलंदाज कुमार पवार. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 41 धावांची गरज आहे. पाहूया इथून पुढे चित्र कशा प्रकारे असणार आहे, कारण आता ओपनिंग पेअरला नजर लागली. तोडफोडी करत होती आतापर्यंतची जोडी आणि लगेच त्या जोडीला फोडलं गेलं. पार्टनरशिप थांबवली गेली पेराजीच्या माध्यमातून. कुमार देखील यावेळेस आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय आणि झेल मात्र हातातून निसटलाय. अजून एक चूक कोणी सोडला, ललित कडून देखील इथं चूक झाली. पहिल्या चेंडूवरती कुमार पवार देखील बॅक टू दी पवेलियन गेला असता, लेकिन कैच छूटा और गेंदबाज का दिल टूटा. अब देखेंगे मुकद्दर किसका अंतिम क्षणों तक रूठा. चांगला खेळूंकडून देखील मित्रांनो पहा चुका होतात. इट इज अ पार्ट ऑफ द गेम. कुठलाही खेळाडू कधी स्वतःहून चुका करत नाहीत, त्याच चुका घडतात. 37 धाव धाफलकावरती. पुन्हा एकदा बॅटरचा चांगला वापर. यावेळी देखील अगदी समोरच्या दिशेने चेंडू टोलवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण सुरेख. केवळ एकच, केवळ आणि केवळ एकच. 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावांची गरज. यावेळेस स्विंग इन मिस, स्विंग इन अ मिस. बॅट अगदी वेगाने फिरवली जाते. विशेषतः आपण पाहिलं तर पहा प्रेक्षक राजे देखील अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. कोणी गाडीवरती बसले, कोणी रिक्षामध्ये बसले, कोणी कारमध्ये बसले, कोणी टू व्हीलरवरती बसले, कोणी उभेच आहेत आणि कोणी तर जिथे जागा मिळेल तिथे बसून सामना पाहतात. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा यावेळी देखील डिफेन्सचा कव्हर. हो खिलाडी के मस्तक पर अंपायर कहेंगे फ्लॅट छक्के की दस्तक. षटकार. ज्या दिवशी तुमचा दिवस असतो ना तेव्हा तुमचा एक सोपा झेल निसटतो आणि सोपा झेल निसटल्यानंतर यॉर्कर चेंडूला देखील तुम्ही सिक्सर मारू शकता आणि दिवस खराब असला तर फुल टॉस वरती देखील बाद होता, कारण हे क्रिकेट आहे. 44 धावा धाफलकावरती. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. एका गडाच्या मोबदल्यामध्ये बनवला झुंजार 11 पिंपरी संघाने 44. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धाव्यांची गरज. पाहू शकतो आपण रिक्वायर्ड रन रेट 10, परंतु करंट रन रेट 14.67. काहीचा ब्रेक या ठिकाणी घेतला जातो, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला फक्त विनंती आहे तुम्ही जमू नका. कुठल्या तरी एका खेळाडूने फक्त गोलंदाजाला काहीशी टिप्स द्या, काहीसा महत्वाचा सल्ला द्या. सल्ला असा द्या की तो सल्ला तुमच्या संघाकडे तो निर्णय झुकला पाहिजे. आणि लक्षात ठेवा सर्वांना माहिती आहे, काल देखील मी एक गोष्ट बोललो होतो, आज देखील बोलेल. एकाने श्रीकृष्णाचा सल्ला घेतला आणि एकाने शकुनी मामाचा. त्यानंतरचं महाभारत सर्वांना माहिती. 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. कुमार पवार आल्या आल्या इरादे कुमारने देखील स्पष्ट केले, परंतु पाहूया हा शिवराज स्पोर्ट्स सांगवी संघाने देखील आतापर्यंत चांगली भिडंत दिली आहे. त्यांच्या गोलंदाजाकडे देखील दमखम, परंतु कुमार पवार करतो यावेळेस चेंडूवरती सप्पा सपवार. षटकार. चौथं षटक सुरू झालं आणि पहिल्या चेंडूवरती झुंजार 11 पिंपरी संघाच्या 50 धावा धाफलकावरती. 50 कंप्लीटेड.
17 चेंडूमध्ये 24. गोलंदाजांना देखील पुनरागमन मात्र करावं लागेल. यावेळी बॉटरमॅनचा चांगला वापर आहे. जमीन समांतर फटका आहे. सिंगल, एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? गोलंदाजाकडे थ्रो येईल आणि केवळ एका धावेवरती फलंदाज थांबते. 51 धावा फलकावरती. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू 23. ललित पुन्हा एकदा तयार. प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेरून या. यावेळेस पुढे अगदी पुढे टाकलेला चेंडू होता. पाहू शकतो आपण सिंगल, एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यष्टी रक्षकाकडे थ्रो येईल तोपर्यंत अगोदरच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहे. नियमावली मात्र सर्वांना समान आहे. नैसर्गिक अडथळा तुम्हाला जिथे जिथे पाहायला मिळेल किंवा जे काही वायरी आहेत, जे काही पोल्स आहेत, जे काही झाड आहे त्यांना चेंडू लागला तुम्हाला धाबा पळूनच काढायच्यात. मग तिथे एक लाईटीची डीपी का असे ना, बॉल त्याला लागला तर तुम्हाला धाबा पळून काढायच्यात. हा नियम सर्वांसाठी समान आहे. यावेळेस वेल लेफ्ट केलंय, सोडून दिलं, जाऊ दिलं या चेंडूला आणि पंचाने देखील कळवलंय हलकसा शफल तुम्ही झालात तर तितकं अंतर, तितकं डिस्टन्स मात्र मला गोलंदाजाच्या फेवरमध्ये द्यावा लागेल. हा डॉट बॉल आहे. 14 चेंडू 21. फुलरलेचा चेंडू मिस्टम सोक, फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. पिराजीच्या हातामध्ये चेंडू. पाहू शकतो आपण इथे 2 धावा आल्यात. 2 धावा. यावेळेस हा चेंडू बॅटवरती आलाय. इथे संधी निर्माण केली गेली आणि अंदाज चुकला. अंदाज मात्र चुकलाय. गरज होती चांगला झेल टिपण्याची परंतु चेंडू नो मॅच मध्ये पडला. ललितने इथे संधी निर्माण केली, ती संधी पुन्हा एकदा फेटाळली जाते. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धाव्यांची गरज. 12 चेंडू 17 धावा. पहा हा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. यामध्ये मात्र तिला मात्र ही शंका नाही. परंतु गोलंदाज कोण आहे थोडीशी घाई करा. काहीशी मला वाटतं चर्चा होतीये. हा यापूर्वीचा चेंडू फुटलाय त्यामुळे पंचांनी निर्णय नक्कीच घोषित केला डेड बॉल. अर्थात तो शेवटचा जो चेंडू होता तो मला वाटतं पुन्हा एकदा टाकावा लागेल. जुना चेंडू आतमध्ये पुरवा. जुना चेंडू पुरवा. शेवटचे 13 चेंडू 19. यावेळेस डेड बॉल होता अगोदरचा आणि आत्ताचा मात्र विकेट. बिग विकेट गॉन. पडी बसली जाल में. यष्टी रक्षकाने सांगितलं लेणी होगी जाल में. आता झेल टिपला यष्टी रक्षकाने आणि त्यांनी सांगितलं असेल बरं झाला चेंडू फुटला. कारण त्यानंतर जो वेळ मिळाला किंवा त्यानंतर जो चेंडू बदलला गेला ना त्या बदललेल्या चेंडू सोबत असं वाटतंय की आता शिवराज स्पोर्ट्स सांगवी संघाचं नशीब देखील बदललं. एक चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. ऋतिक तारू या ठिकाणी बाद होत आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज सिद्धार्थ पिसाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचे 12 चेंडू 19 धाव्यांची गरज आहे. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातो. लक्षात ठेवा लहरों से डरकर मौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों के मैदान में कभी हार नहीं होती. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. इथे तुम्हाला लढावं लागेल, संघर्ष देखील करावा लागेल. क्योंकि संघर्ष जितना बड़ा होगा मेरे दोस्त जीत उतनी शानदार होगी. 12 चेंडू 19. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पिराजी. लक्षात ठेवा 5:24 ही इनिंग सुरू झाली. त्यामुळे तुम्ही घाई करत राहा.
कारण एकदा जर का पंचांनी टाइम पाहिला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. कारण आता इथे कुठलाही फलंदाज वेळ घेत नाहीये, वेळ मात्र खेळाडू घेत आहेत. त्यामुळे विनंती करतो यावेळेस कुमारचा बॅटवरती पुण्याचा चेंडू आलाय. कुमार कुमार आणि कुमार फक्त सांगतोय सिद्धार्थ तू षटकारच मार. 6 धावा षटकार. शेवटचा एक चेंडू जो मला वाटतं काहीचं क्षेत्ररक्षण खराब झालं होतं, त्यानंतर काही खेळाडू थोडेसे नाराज झाले, निराश झाले. बहुतेक हा त्याच गोष्टीचा राग आहे. एक चौकार माझ्याकडून निसटला होता, हे घ्या षटकार. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल पंचांनी खेळवलाय. अतिरिक्त अवांतर संघाच्या खात्यामध्ये जमा. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी सामना चेस असणार आहे. अटीतटीचा सामना, रोमहर्षक सामना. परंतु शिवराज स्पोर्ट्स सांगवी संघाला देखील सकाळपासून जी गोलंदाजी केली आहे ना, ती गोलंदाजी आता देखील करावी लागणार आहे. यावेळी देखील आपण पाहतो, पहा प्रहार सजवलाय आणि झेल मात्र टिपला गेला. झेल अगदी शांततेत टिपला गेलाय आणि शांतता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पसरली. हा सामना कधी झुंजार स्पोर्ट्स पिंपरीकडे जातोय तर कधी शिवराज स्पोर्ट्स सांगवीकडे जातोय. परंतु शेवटला कोणाचं पारडं जड असेल, कोणाला मिळेल जीत, कोणाला मिळेल हार, कोण इथे पेश करेल सेमीफायनलची दरकार. न्यू बॅटर, चला चला न्यू बॅटर, नवीन फलंदाज प्लीज थोडी घाई करा, कारण तुम्हाला नंतर बॅटलाईटची तक्रार करता येणार नाही. अगोदर संघनायकांबरोबर चर्चा झाली की हा सामना आपण 5 षटकांचा खेळवायचा की 6. संघनायकांनी कळवलं 6, तर अंकित सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पहा हाच तो गोलंदाज होता ज्याने देहू गावामध्ये देखील 5 चेंडूमध्ये 5 षटकार खेचले होते. आणि शेवटचा देखील जो चेंडू होता त्याच्यावरती अगदी षटकार 6 बाउंड्री लाईनच्या जवळ बाद झाला होता. इथे 10 चेंडूमध्ये 12 आहे. अंकित तयार, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू पिराजी अडवतात. हा सामना कधी इकडे तर कधी तिकडे. काही वेळापूर्वी सुरुवातीला असं वाटत होतं की हा सामना जनरल वॉर्ड मध्ये असेल, परंतु आता व्हेंटिलेटरवर आहे. आयसीयू मध्ये देखील काही होऊ शकतं. बॅट वरती चेंडू घेतलाय. हो बॅट वरती चेंडू घेतला, परंतु पाहू शकतो आपण त्या ठिकाणी सिंगल आली. सिंगल आल्यानंतर दुसरा धावाचा प्रयत्न देखील सुरेख. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जातात. अगदी आपण पाहिलं पहा कमबॅक केलं. पिराजीने देखील इथे संघाला कमबॅक करून दिलं. शेवटचे 8 चेंडू 10 धावांची गरज. धावा 10 आहेत, चेंडू 8 आहेत. कोण कोणाची लावेल वाट, कुठला संघाचा कर्णधार जिंकल्यानंतर करेल मान ताट. इथे वेग, इथे पुन्हा एकदा भन्नाट वेग, रफ्तार से गिरफ्तार किया जा रहा है इस बार बल्लेबाज को. एक तेरी तो दुसरी मेरी. एका चेंडूवरती बॅटचा संपर्क होतो तो दुसऱ्या चेंडूवरती अजिबात नाही. 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि आलाय कुठे, आता जाईल कुठे याची देखील प्रतीक्षा. यावेळेस चेंडू बॅटवरती घेतला, मिस्टर स्ट्रोक फटका फसला. पिराजी डाऊन दी बॉल आणि अजूनही संघासाठी पहा उम्मीद की किरण बनून मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. पिराजीने देखील आपण पाहिलं तर पहा 2 षटकं टाकली, 26 धावा खर्च केल्या आणि 3 मोहरे टिपले, 3 फलंदाज गार केले. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. प्रेक्षक राजांना देखील मी सांगतो मित्रांनो, तुम्हाला सामना आवडतोय तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी. सर्व प्रेक्षक राजे, जिथपर्यंत माझा आवाज जातोय तुम्हाला नक्कीच हा सामना आवडत असेल तर नक्की टाळ्या वाजवा, कारण खेळाडू जोर लावतात. आपल्या बोपकेल नगरीमध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील खेळाडू येतात आणि आपल्या सर्वांचं मनोरंजन करतात. ही त्यांची कला आहे, हे त्यांचं काम आहे आणि त्या कलेसाठी क्रीडा रसिकांच्या टाळ्या नक्कीच गरजेच्या असतील. कार्तिक जो नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतोय ऋषिकेश. आता हा क्वार्टर फायनलचा सामना आहे, परंतु 6 चेंडूमध्ये 10 बनवायच्यात. बनवल्या जातील का रोखलं जाईल हे इथे पाहणं जरुरी आहे. जशी शाळा देखील सुटते, शाळेतील देखील बरेचसे लहान लहान मुलं, लहान मोठे खेळाडू देखील मैदानाच्या अवतीभोवती जमा होत आहेत. ऋषिकेशवरती देखील मोठी जबाबदारी.
सिद्धार्थ पिसाळवरती देखील मोठी जबाबदारी. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. इथे 10 बनवाव्याच लागतील, 9 बनवून चालणार नाही. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय शरीरावरती जाऊन दळला. लेग बाईज आणि लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. लक्षात ठेवा, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावा. सिद्धार्थ पिसाळ ऑन स्ट्राइक, कार्तिक नॉन स्ट्राइक. ऋषिकेशने पहिला चेंडू चांगला टाकला. पुढचा चेंडू आपण पाहतो. यावेळेस हा चेंडू बॅटवरती घेतला गेलाय. एक धाव तर पण काढली गेली. पिराजी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. यष्टी रक्षकाकडे थ्रो करतील. आपण पाहतो पुन्हा एकदा काय होतं, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि तिथे सिद्धार्थ पिसाळ आपण पाहिले तर धावबाद. शेवटचे 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. एक चांगला चेंडू पहा पुन्हा एकदा, परंतु कौतुक इथे पिराजीच होणार आहे. अजूनही पिराजीच या ठिकाणी पाहायला मिळतो जो संघाला कमबॅक करून देतो. शेवटच्या आपण पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज आहे. सुचित राम न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कार्तिक स्ट्राइक एंड वरती आहे. थोडीशी निराशा नक्कीच आपण यापूर्वी सिद्धार्थ पिसाळ यांच्या चेहऱ्यावरती पाहिली. गोलंदाज तयार. यावेळेस देखील संपर्क नाही. पहा, लक्षात ठेवा, आता काहीसं आपण पाहिलं मैदानाच्या बाहेर लोकांना काहीशी थंडी वाजतीये, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी गरमागरमीचा माहोल आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 8 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. धावा 8, चेंडू 3 आणि 3 चेंडू नंतर काय असेल सीन. 3 चेंडू 8. ऋषिकेश, दुसऱ्या बाजूला कार्तिक. यावेळेस देखील आपण पाहिलं पहा बॅटच्या आतील करायला लागली, परंतु यष्टीरक्षकाचा प्रयत्न सुरेख होता. चेंडू डॉट गेलाय. इथे देखील हा चेंडू डॉट आहे. प्रेक्षक राजांनो, तुम्हाला सामना आवडतोय तर जोरदार टाळ्या वाजवा, तेव्हा कुठेतरी खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण होईल. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज आहे आणि हा यानंतरचा चेंडू खूप महत्वाचा आहे. दबाव आणि दबाव मैदानाच्या आतमध्ये. काही वेळापूर्वी पहा असं वाटत होतं की हा सामना झुंजार 11 पिंपरी संघ अगदी सहजरित्या जिंकेल, परंतु शिवराज स्पोर्ट्स सांगली संघाने इथे कमबॅक केले, पुनरागमन केलं. पुढचा चेंडू ऋषिकेशचा, समोर कार्तिक आणि कार्तिकच्या बॅटवरती हा चेंडू आला. बडा प्रहार, अजून मॅच ऑन. एक बिग ब्लास्ट, 6 रन षटकार. मैदानाच्या आतमध्ये आमच्या काही महिला भगिनी आहेत, माता भगिनी, त्यांना विनंती असणार आहे तुम्ही प्लीज मैदानाच्या बाहेर या. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी सामना चेस असणार आहे. कंपल्सरी सामना चेस. बॉल. प्रेक्षकांना सामना आवडलाय का? जोरदार टाळ्या वाजवा. जोपर्यंत टाळ्यांचा आवाज येणार नाही मैदानाच्या आतमध्ये खेळूंना आत्मविश्वास मिळणार नाही. एक चांगला प्रहार कार्तिकच्या बॅटमधून आपण पाहिलाय. आता जे लोक लांब होते ते जवळ आलेत, जे जवळ होते ते उभे राहिलेत. सामना अतितटीच्या स्थितीमध्ये पोहोचलाय. कारण सर्वांना माहिती आहे जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, यही कुछ किए बिना कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के घाव इस दुनिया में पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचा 1 चेंडू 2 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी सामना चेस.
काहीचा कान मंत्र आपण पाहिलं तर पहा, सुचितने कार्तिकला दिलाय, कार्तिकने सुचितला दिलाय, परंतु ऋषिकेशवरती देखील दबाव आहे. मी सांगितलं होतं या पूर्वीचा चेंडू निर्णायक असणार आहे आणि षटकार आला. एक चेंडूमध्ये 2 धावांची गरज, एका चेंडूमध्ये 2. यावेळेस संपर्क तर झालाय, एक धाव पळून खाली गेली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? यष्टी रक्षकाकडे थ्रो आणि 2 धावा, 2 धावा आणि 2 धावा. इथे आपण पाहिलं तर सामना जिंकलाय, सामना जिंकलाय झुंजार 11 पिंपरी संघाने. आणि साहजिकच आहे या सामन्यानंतर कार्तिक डेफिनेटली कार्तिकला खांद्यावरती घेऊन नाचावं लागेल. परंतु शिवराज स्पोर्ट्स सांगली संघाचं देखील कौतुक असेल मित्रांनो. काय बहारदार खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. अक्षरशः डोळ्यांची पारणं फिरणारा हा सामना होता आणि नक्कीच दोन्ही टीम्स, तुम्ही दोन्ही संघ चांगले खेळलात. शिवराज स्पोर्ट्स सांगली जरी तुम्ही पराभूत झालात तरी प्रेक्षकांचं मन जिंकलंय. प्रेक्षक राज्यांना विनंती करतो अजूनही संपूर्ण दोन्ही टीमसाठी या आणि पिंपरी चिंचवड असोसिएशन साठी जोरदार टाळ्या डेफिनेटली झाल्या पाहिजेत. काय खेळ आपण पाहतो, अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. एकच शब्द या सामन्यासाठी. कार्तिक ने दाखवले फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, मैं रखूंगा अपनी बाजुओं पर भरोसा, फिर देख आगे होता है क्या. यस, तर दोन्ही टीम्स एकमेकांना शेक हँड्स करतात, हस्तांदोलन करतात आणि आजचा प्लेअर ऑफ द डेचा खिताब देखील आपण देणार आहोत. परंतु मला वाटतं शिवराज स्पोर्ट्स सांगली तुम्हा सर्व खेळाडूंना जर का झुंजार 11 पिंपरी संघाचा खेळ आवडला असेल तर तुम्ही देखील टाळ्या डेफिनेटली त्यांच्यासाठी वाजवल्या पाहिजेत. आणि झुंजार 11 पिंपरी तुम्हाला चांगली कळली झुंज देखील दिली, तुमचं देखील काम आहे शिवराज स्पोर्ट्स सांगली संघासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. यस, दॅट्स द स्पोर्ट्समॅनशिप. आणि संघाचे संघनायक महेश टोसर आपण देखील यायचे. मला वाटतं चांगला खेळ आपण या ठिकाणी पाहिला. हॅलो, प्लेअर ऑफ द मॅचची देखील घोषणा आपण करणार आहोत. संघनायक महेश टोसर आपण देखील संपर्क करायचा, आपण यायचंय. यस, आणि प्लेअर ऑफ द डे